आता चला मानमोडे साहेबांचा खरोखर अभिनंदन, शुभेच्छा त्यांना, कारण की त्यांनी आज ही सायकल घेतलेली आहे. आणि खरोखर गिनीज बुकामध्ये सुद्धा नाव जाण्याची शक्यता दिसते मला, कारण की एक सायकल जुनी 175 मध्ये जर गेली तर खरोखर याच्यात एक म्हणजे खूप मोठेपण आहे. आणि आमच्या गावाला एक भाग्य लाभलेलं आहे की आमच्या गावातली सायकल प्रोजेक्टसाठी जात आहे, म्हणून आम्ही माघार घेतली. नाहीतर देवदासजी सनसनी आणि सर्वांनी विचार केला होता की बा आपल्याला सायकल घ्यायची, परंतु लक्ष्मणभाऊ किरकिरे यांनी समजावून सांगितलं की बा त्यांच्या मुलासाठी ती पाहिजे आहे, त्यामुळे बा आपल्याला माघार घेण्यातच मजा राहील, फायदा राहील, असा आम्ही विचारपूर्वक अभ्यासपूर्वक म्हणजे चर्चा केली. आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊन आम्ही ही सायकल त्यांना सुपूर्द केली. नाहीतर आम्ही 2 ते 3 लाखापर्यंत जाण्याची आमची शक्यता होती, असं देवदास सनसनी यांचं म्हणणं होतं. परंतु ते आम्ही सर्व माघार घ्यायला लावलं त्यांना आणि विषय मिटून टाकला. आणि रामपूरवाले म्हणा खरंच मेरी मुलगी की एकच टाक मायाच बरोबर आहे. अरे घामं फुटले होते तुम्हाला, कायले सांगता तुम्ही, कायले आता पोतीरा फिरून राहिले आबस तुम्ही. हो हिंमत आहे बा, हिंमत असते तेच माणूस घेते. शान नाही म्हणलं तुमची अशाची तशाची. हार मानली तुम्ही, असं हे करा, तुम्ही स्वीकार करा. माणसानं पराजय झाला तर असं समोरून सांगितलं पाहिजे की बा नाही बा चिंतन करायची गरज आहे. पण तुम्ही चिंतन तर नाही आमच्या बोकांडीवर बसायला तयार आहे की बा नाही नाही आम्हीच येत होतो. काही येत ना तुम्ही, काही येत ना. जिंकली मी, माझी ती सायकल आहे. बरोबर आहे म्हणा, गैरसमज झाला तुमचा, तसं काही विषय नाही. विषय असाच आहे की बा तुमच्या मुलासाठी बा सायकल भेटली पाहिजे. एवढीच आमची सदिच्छा आहे. आणि खरोखर हे प्रोजेक्टसाठी जाव आणि त्याचं नाव करावं. फक्त बा शिवलाल टोयगोटीचं थोडंसं याचे श्रेय आहे म्हणून तेवढं त्याला सांगायला लावता, बस बाकी काय विषय नाही. आता तुम्ही काय न्याची व्यवस्था कसं काय करू राहिले म्हणलं, काय नाही नेता कसं करता. तेच म्हणलं तर आपल्याला एखादा ऑटो किंवा मोठा गाडी असं समजा, म्हणजे टाटा एसी आहे का तुमच्या गावात नाही काही असं कटलं गिटलं मारत राहतो देऊ का आवाज त्याला, आणू का म्हणलं मग कटल्याचा, जाऊन सांगून येतो मग. चालते या तुम्ही, मी बसतो 2 मिनिटं, येईल पैसे गिशी देऊन देतो. तोपर्यंत घेऊन येता येईल बोलावून मग. बरं हो जाय म्हणलं हे बा काशीनाथ आपल्या मारुतीच्या घरी जाय आणि आपल्या भानुले टच कर जाय म्हणा ती घेऊन. चाबी घेऊन घे म्हणा तिची आणि ते नेऊन दे म्हणा. भाड्याचं काही जास्त करू नको म्हणा, 400-500 रुपये, 400-500 देऊन द्या म्हणलं त्याला. हो बिलकुल पण म्हणलं स्पेशलमध्ये त्या दुसरं कट्टे गिट्टे कोणी काही घ्यायचं नाही. मला कसं त्याच्या गाडी मागं जाणं आहे, पटपट लवकर कामं करणं आहे. स्पेशल हो बिलकुल, कोणाचे कट्टे नाही, सोयाबीन नाही, काही नाही. बिलकुल आज तुमचंच ते घेऊन जाणे आहे, घरापर्यंत पोहोचून देणे आहे. ठीक आहे मग आता चला म्हणलं, येऊ आम्ही आता, निघू सगळे जण. चला म्हणलं, चला रे बा मोडा विषय आता, चला पुढचं पाहू आता काय होते तर. आता बा नाश्ता नाही, चहा नाही, काही निघ तुम्ही आता. तिंका आला ना ऑटो आला. चला लवकर. म्हणलं येतो मी आता, जाऊ बा येतो म्हणलं, काही टेन्शन नाही. फक्त म्हणलं शिवलाल नोटा म्हणलं आताच मोजायचं असेल तर मोजून घे, नाही तर मग अजून मशीन 100 कमी आहे, 500 कमी आहे, 200 कमी आहे. आताच्या पाहून घे काय आहे. 4 बंडल आहे तर 3 बंडल 50-50चे, 1 25चं, 1 75 पुरे आहे. हो रे शिवलाल, एक हात मारून घे. जाऊ दे, बरं राहते बा. म्हणजे कसं मग काळजी राहत नाही. आता कोणता हात मारायचा राहिला, पुरा सपास केला ना. हो ना ते काय आता बा सांगतो ना, विश्वासाच्या माणसावरच विश्वास ठेवते, नाही तर मी तर एक नोट मोजून घेणार माणूस. पण शेवटी माणूस कोण आहे आपल्याला ओळखलं पाहिजे ना. काही मोजायची गरज नाही आहे, पूर्ण पैसे आहेत ती. म्हणलं आता हे बँकेत टाकून देतो. बरं मी काय म्हणतो म्हणलं, बँकेत टाकून देतो, सध्या काही काम नाही आपल्याला पैशाचं. ठेवून देतो बँकेत. बरोबर हो ना, तेच ते विचारत मी. बँकेत टाकून देतो मी, आज गेली तर समजा आजच टाकून देईन. बरं चला येऊ का मग आता, निपटलं आपलं. जवळ बा काळजी करू नका तुम्ही, तुमच्या डोक्यावरच्या आट्या अजून गेला नाही. एवढं काळजीचं कारण नाही ना. आपल्या मुलाला सांगतो ना, अरे म्हणलं हे जर प्रोजेक्ट सक्सेस झाला ना तर लाखो कमावले का, करोडो कमावू. हे काय 175 म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. 3 लाख तर आताच आहे त्याच्यात ध्यान रे. तुम्हाला काय समजते का बेवकूफ. तर आता येऊ का मग मी आता, गाडीवाला आला. काय झालं का बा, ऑटो झालं का ओके. वाट पाहू राहिलो मी तुमची, काही होते तर चला ना मग. काय गाडी रेडी आहे आता, आलेलो आम्ही. चल मग या मग जाऊ तुम्ही शिवलालजी. चला येतो मग आम्ही. धन्यवाद, चला ओके. चला आता निपटलंय नाही का, झाला मारतीच्या इकडे आता वाढदिवसाचं नाही का, पाला पार्टी गिटीचं काय. चला या मग आता, काय हरकत नाही. हे काय मनामध्ये करू राहिलं, दोर बांधू लागते तर सायकल बांधू लागते. हो ना, याचं काय मनामध्ये करू राहिलं, 50 रुपये भुकायले. अरे उतरा ना तुम्ही आता, उतरा ना, झालं ना सगळं पद्धतशीर झालं. आता सायकल बांधलेली आहे, सगळं पद्धतशीर आहे. ड्रायव्हर साहेब तुम्ही बसा लवकर, चला मी तुमच्या मागं गाडी घेतो, चालले आपल्या घरालो. काय रे साहेब, 5-50 रुपयाला पाहून राहिले तुम्ही. सायकल जर पडली गाडीतून तर काय काय भाव पडायची, 1.5-2 लाख रुपये सायकल आणते. म्हणलं घरासाठी मी येतो ना घरापर्यंत, काय 100 रुपये देऊन देजा. इरी कटल्यात जाणं आहे, कटल्यात वापस येतो मग. कसं ड्रायव्हरला सोबती पाहिजे ना. करते घोरे माया नाही का, रस्त्याने घेतो काढून हारते, मी बसतो तिकडे टाय कुठत मग. अरे नाही ना, पाहिजे नाही ना, बांधलं ना ते आता दोरानं बांधलं. ड्रायव्हरला का 2-4 सोबतीच पाहिजेत का. बसा म्हणलं ड्रायव्हर साहेब, बसा तुम्ही उतरा भाऊ म्हणला. 50 रुपये तुम्हाला देऊन देते बांधाचे. मगापासून हालगो मालगो करू राहिले तुम्ही. उतरा खाली उतरा, मी त्याच्या मागं. गाडी घेऊन आता एवढी मोठी गाडी त्याच्या मागंच आहे ना कटल्याच्या. उतरा तुम्ही. काय मला घागर लागते, पडली तर पाच बसा तुमचं तुम्ही. जा तिकडे जा तुम्ही, तुमचं पाच बसा. चाल बा. अरे काय सांगते, काय दे बाबा, थैला गेले काय रे. मुरमुरे पोहे शेंगदाणे डालवा, ते चिवडा करायला लागते ना मारुतीच्या घरी, वाढदिवसाला मारुतीचा संध्याकाळचा. अरे बाबा चिवड्यावर आहे का बा. अरे झुमरे काय चिवड्यावर आहे का रे. काय आलं का म्हणलं संख्या असं असते का जगने, ते सांग ना जरा मारतेले. लगा मागच्या वर्षी रोडगे गेलते भयानक मस्त बिलकुल वावरात नाही. तिकडे मागं ते धाब्यावर. आता यावेळेस काय काय चिवडा खाऊ घालता का बा, फुफुळा चिवडा. मला तुम्ही माती आले, मला काय सांगू लागले. मग आम्हाला म्हणे पोहे मुरमुरे शेंगदाणे हे घेऊन या म्हणे बा. ते सोनपापडे 2 भरण्या, बाकी काही नाही, पण आणलं ते पाकिट करा म्हणे.
अरे काय चिवडा साहेब अरे मला बा झुंबर भाऊ लवकर शिवलाल बोल भेटा लागते आपल्याला नाही तर काय खरं नाही वाटते यंदा म्हणलं मी काय म्हणतो झुंबर भाऊ मामा ते आपली तुमची गाडी म्हणते माटी म्हणे पाहिजे म्हणे आणून ठेवा म्हणे घरापाशी ते जावं लागते म्हणे आम्हाला आता सांगितलं त्याला येतो बरोबर आलोच मी 10 मिनिटात गाडी घेऊन येतो हे आता सायकल टाकायचं पाहू राहिलो तुम्ही आलोच मी आलो भारतीला देतो बरं गाडी काही काळजी करू नका बरं तयारी झाली का तयारी सगळ्याच्या आलू काका आलेले आहे आमच्या घरी हो ते आलेले आहे सगळे या मग लवकर गाडी घेऊन इथं का वाढदिवस करते ते अरे उठा ना तुम्ही उठा उतरा खाली लवकर तुम्ही पिवळ्या शर्टावाले आणि तुम्ही ड्रायव्हर बसा लवकर मी गाडी पलटून घेतो बरोबर ठीक आहे बसतो उतरा म्हणलं कशाने काही ताल बसत नाही हा मी जातो वापस येतो बरोबर ठीक आहे ओके काय करत आपली घरी गेलो तुम्ही हो बाहेर गेले म्हणे हो बरं झालं आले आता तुम्हाला ते हे सांगायला आलो तो संध्याकाळी आपला मारुतीचा वाढदिवस आहे की नाही तर मग कसं केक गिक आणतो म्हणे हो आता चालले ते जराशे दवाखान्यात कामानिमित्त तर म्हटलं कसं झालं हो आपलं चहा पोहे चिवडा हो म्हणजे कसं संध्याकाळी पायरी येऊन जायचं म्हणलं मग काय माणूस आले का इतका मोठा वाढदिवस तू चहा चिवड्यावर करून राहिला कसं काय करून राहिला मागच्या वर्षी राजा मस्त धाब्यावर होतो आपलं याच्या लक्ष्मणच्या एक साल मस्त रोडगे केले मागच्या वर्षी आणि आता म्हणतो असं करायचं काय राजा असं नको करू म्हणलं तुम्ही वाढदिवसाचा जमके करायला पाहिजे एकच पोरगा ना काही जास्त नाही ना तसा विषय नाही आहे पैशाचा मारुती तर म्हणे आपण जंक्शन करू हो तिकून आलं की पण ते आता जराशी काळजीत आहे तर सोनोग्राफी सांगितली हो काय होते काय नाही रिपोर्ट काय येते तर जरासं काळजीत आहो म्हणे ते झाला आलू भाऊ हे दोघं जण चाललेत ते हो बोलावलं म्हणते ते यायले हो त्याही दिवशी गेले ते तर त्या दिवशी काही काम झालं नाही तर आता आज चाललेत ते आता थोड्या वेळानं गाडी आहे झुमऱ्याची म्हणून म्हणलं कसं टापटीप पण लावायला जरा माणूस पाहिजे ना ती तिकडे गुतल्यावर काय जमणार आहे म्हणून म्हणलं आपलं तात्पुरतं संध्याकाळी 5-6 वाजता येऊन जा मग असं म्हणतं नाही का म्हणाले का जेवणाचा वळा गेला यावेळेस बरं ठीक आहे मग राहू दे मग आता चिवड्यावरच भागवा लागत फक्त मी काय म्हणलं हो आपल्याला ती 3 लाखाची सापडलं का नाही हो त्याची शांतता करावं लागते बरं आपल्याला हो शांतता केल्याशिवाय आपलं कसं ते पचत नसते बरं मागचं कसं आपलं पचलं बरोबर तसं आपण किती खर्च केला पंक्ता दिल्या जसं तसं म्हणून लोकांचं मन तृप्त करावं लागते आपल्याला हो म्हणून म्हणलं बा कसं आहे वाढदिवस आहे हो योगा एक त्याच्यात बरोबर जमत होतं माया असा हिशोब होता लक्ष्मणच्या धाब्यावर कशी 30-40 लोकांना जेवण दिलं असतं हो वाढदिवसाचं मनाचं आणि मनातून आपण आपलं घबाडाचं समजा हो 3 लाखातले आपले 10,000 गेले असते लसलेले कायचे 30-40 लोक आले असते तर लसले 200-300 रुपये प्लेट हो जमलं असतं असं माझा विचार होता असं म्हणणार होतो मी तुले म्हणजे आपलं कसं घबाड मग तसं पचायला जरा भारी जात नाही असं होतं बा असं म्हणता नाही का हो राजा तुमची गोष्ट काही खोटी नाही का म्हणजे पोराचा वाढदिवसाचं नावही होऊन जाते आणि आपलं घबाडाचे काम होऊन जाते नाही का दोन्ही समजा म्हणजे जेवण एकातच हो राजा तसं करला 10,000 खर्च होईल नाही का हो मग आता ते मायाच्यातले जाईल नाही का बरं जाऊ दे मग आता तेवढं पोरासाठी करायला लागेल नाही का हो ते बांका आली झुंड आता इकडे काय आले काय सांगा हो ते बा ते आलेत म्हणलं पाहते खरी ते शिवल्या गिवल्या हो लस खुश आहे बाबा तिथं हो ते आला म्हणलं ते आवाज दे त्याला अरे काय राजा मुंशीराम भाऊ कधी लाभायची कसे माणसं तुम्ही चालले गेले राजा तिथून थांबले नाही जरासं बोलायचं होतं तुमच्या संग ते मारती राजा काय आपला वाढदिवस करू आला का नाही का काय जीव खाऊ घालते नाही हे आता मागं लागलेत ना मारतीचा वाढदिवस आहे म्हणजे काय करायचं काय नाही त्याला गिफ्ट आणायचं आहे मला आम्ही चाललो होतो बाहेर तर काय आहे काय नाही यायला सांगून द्या जरासं जेवणा खावण्याचं नाही तर मग सुईत लागते ते मला तेच म्हणलं ते चिवडा आणि ते पोहे घे ते नेले तर हो मारती ना मी आणलं बा कसं काय चिवडा पोहारच काम आहे का यंदा म्हणून म्हणलं पाय जरासं जेवणा खावण्याचं मग ते काय आहे ते चालतेच ना आता लेकरं बाकरं घरी आता संध्याकाळी वाढदिवस करतील ते तर पाहिजे नाही का तेवढं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही कुठे जेवता देऊ पैसे पैशाचं काय हो काही कार्यक्रम ठेवा ना तुम्ही हो असं कसं काय आम्ही पैसे घेऊन जेव चांगलं वाटतं का ते तसं नाही ना आम्हाला काय समजत नाही का पूर्ण नियोजन आहे आमचं तुम्ही आता लक्ष्मीच्या धाब्यावर जायचं शिवलाल गाड्या गिड्या घेऊन जा तुम्ही मस्त संध्याकाळी 4 वाजता जा कधी जा तुम्हाला पैसे मागणार नाही हो सट खा सट राहा मस्त मारुतीच्या वाढदिवसानिमित्त मुंशीरामनं मोठ्या मनानं त्याला सांगितलं मला लोकायला म्हणे बा लक्ष्मीच्या धाब्यावर पाठवून दे म्हणजे जेवायला आपण घरी कसं जास्त दांगडू नाही करता येत हो घरी आपला तात्पुरता कार्यक्रम आपला म्हणून म्हणलं हो तुम्ही जा मस्त जेवून या तेच म्हणलं नाही यायले मोठी माणसं आहेत तुम्ही काय एवढा लोड घेऊन राहिले हो तसं तर मॅच म्हणलं मीच देऊ का पार्टी पण आपली पार्टी काय कामाची वाढदिवस असल्यावर आपण पार्टी आता पुढे निवडणुकीच्या होणारच आहेत लागेल तेवढ्या म्हणून म्हणलं आता एक तर आपला बजेट बसला तुम्हाला माहितीच आहे ते तर आहेच म्हणा हो स्टारच म्हणा लागेल तुझे नाही का हो ना निवडणुकी सोयच लागली डायरेक्ट तुला आता म्हणजे 2.5 लाख रुपये सायकल गेली म्हणजे काय होतं 4 व्हीलर नाही जात लोकांची 10 लोकांना विचार लागते बाकी मान लागेल पण तुला नाही का हो दिमागानं तो बरोबर खेळायला का जाऊ दे आता ते काय असते वरच्यालाच काय जे शेवटी हो त्याला वाटलं बा निवडणुकीत राहते उभा नाही पुढचा माल सगळा म्हणजे मोठं कठीण काम झालं ना पैशाचं आता कसं बाई जोडायत पैसे आता थोडा काही दिवसात आता ते बँकेत टाकायला मागतो आणि मग आपला कामी लागतेच ते त्याला येऊ का मग आता मग आम्ही जाईन मग 3-4 वाजता बिलकुल हो आम्ही हाऊस ना हो सगळे हो संकेतचे बाबा आहे ते सगळ्याला फोन करतो आता पहिले लक्ष्मणला भेटून त्याला टच करून देतो हो हे ते कर बा असं तसं हो ठीक आहे मग काही अडचण नाही झुंबर हो जा मग गेला का पाहुणे गेले का ते आपले मानमोड गेला हो गेला हो मग काय तर कटलं ते टाकली सायकल बांधली बरोबर घेऊन गेले ते हो मागा गाडी देतो बरं मी हो चाललो बरं घराकडे हो पण बाकी काही बरं राजा नाराज होता पण ते लय खुश होता एवढ्याची घेतली गाडी तरी खुश होता
काहून खुश असेल ते आम्हालाच माहीत आता काय आहे तर नाही का. हो ना आम्हाला लोक आहे हो ना गावाला काय माहिती आहे यातलं काय राजकारण नाही तर हो ना 3 लाखाच्या हारासाठी हो त्याला वाटे जाऊ दे तरी आपला 1.25 लाखाचा फायदा आहे. हो घरी जाऊन डोकं पिटते ते आता. हो ना हो ना ते तर आहेच म्हणा. जाऊ दे ना त्याला त्याच्या पोराच्या कामी पडली हो त्यालाही पुरली आपल्याला पुरत नव्हती. जाऊ द्या मग हो मी भेटतो लक्ष म्हणले मग येतो मग आम्ही हो ठीक आहे या तुम्ही आता. मी आता म्हणलं गमावले आता मॅच राजा. हो ना सांगतो ना शेवट लोक असं माझ्या लुक लुक करेन नाही रा. हो मी म्हणलं काय करता काय नाही राजा. तूही त्याच्याच मागा आता दिवसाचं तुला माहित नाही ना माणूस. हो खंबे ठोक माणूस आहे ते. हो ते मग 1.5 नाही 2 नाही 2.5ची घेतली ती त्यानं. हो ते आव नाही ताव नाही ते काही त्याचं म्हणजे वरचं म्हणजे त्याचं आहे बा त्याच्या मनात जर का म्हणजे एखादी गोष्ट त्यानं घेतली की ते केल्याशिवाय राहत नाही. हो मी आता म्हणलं झालं आता बिलकुल डोंगा डुबणं साहेब रामपूरवाल्याचा. हो सांग ना आता तू 2 लाखाची जर सायकल घेतली तुम्ही किती फिटले होते. ऐकच नाही ते ऐकच नाही अजिबात बिलकुल असं फन करे. अरे नाही ना म्हणे तुम्हाला समजते काय का मला समजते. मग गावाचं पाणी हटवता का तुम्ही का नाक कटवता म्हणे. झुमऱ्या म्हणे अरे थांबा ना अरे ऐकच नाही. म्हणा शेवटी मॅ माहीत तर लुक करे मला आता हे ऐकतच नाही वाटते. शेवटी उदाहरण दिलं बा छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराज होऊन गेले. त्यानं किती म्हणजे आयडियानं बरोबर साम्राज्य स्थापन केलं स्वराज्य निर्माण केलं. एवढे कमी मुठभर सैन्य त्याचे गाडीवर सैन्य तरी त्याला कशी टक्कर दिली असेल बा काही ना काही बुद्धीनं काम केलं असेल ना. मग म्हणून म्हणलं लय मोठं संकट आहे आपल्यावर हे निपटून टाका लागते. आपली जनता खराब काम होईल आपल्या घरचं. म्हणून ते म्हणे बा बरं ठीक आहे हो म्हणून मानला ते तरी त्याचं कसं नाराजी होत त्याच्या निपटलं म्हणा मग कसं तरी हो मग म्हणे ठीक आहे जाऊ द्या बा रामकृष्ण हरी जा आपल्या घरी. हे तर बाबालाच खुश दिसून सकाळपासून नाही हो रंगाबिल्ला का म्हणलं आबाजी काय राजा म्हणलं बोलायला आले ना राजा तुम्ही तिकूनच बा 5 जा मस्त दाता काढ तिकून कुठं बसतं बाबा गोंधळात करणं. मी आता म्हणलं लट्टावली होती माई बी का रे शांतारामले का आपण कसं रे म्हणलं किती घाबरली होती आपली हो ना दिवस का ऐकी नाही पण ही का चालला बळासारखा 1,60,000 रुपये बोलले मी आरतोंड्या हो सांगा म्हणलं आणले का नाही घरावर गोटी आहे ना वाटेच ना ते का लक्ष्मण तेच सांगून राहिले तेच गोष्ट होती आमची. हो कारण की कसं आहे दिवस ऐकत नाही कोणाचं. हो पण ऐकलं त्यानं हो यावेळे हो नाही तर रामपूर आपलं फिटलं होतं समजा या प्रकरणामध्ये. बरं बाकी काय म्हणते मग बाकी तर जरा कसं खुशी लई दिसून राहिली चेहऱ्यावर असं का माणूस असा आनंद वाटू राहिला तुमच्या. आता लोकांचं हो ना आनंदात असलं तर पाहता विचारतात नाही का हो ना दुःख असलं की हो त्या दिवशी सोयाबीन एवढं स्वस्त गेलं. हो लोक असे दुरून जात जाय घराचे असे पाच जाय हाय का गेले का कोमात. अरे म्हणलं काही नसते आनंदाचं काहीतरी कारण असं का नाही. आज कसं चांगली गोष्ट झाली हो आपल्या गावावर म्हणजे इग्न आलं होतं ते गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजरावचा आज वाढदिवस आहे. हो आता मुंशीरामनं तेच विषय होता आमचा पोट्टे आले भेटाले. तर म्हणलं उद्याचं तेच आता आम्ही लक्ष्मीच्याच घरी चाललो होतो तर ते काय सांगते आहेत म्हणलं हो मुंशीराम सांग म्हणलं मग यायला काय ऑर्डर द्यायची ते. लक्ष्मण आपल्याला कनी आपल्या मारुतीचा वाढदिवस आहे. हो आता घरी समजा आल्यावरती चालले दवाखान्यात. हो दवाखान्यातून आल्यावर घरी आपली संध्याकाळच्या बारी करते तर केक गिक आणतो म्हणे. हो आता सुनबाई म्हणे मग आता घरीच करू म्हणे आपण. तर आता हे कसे पोट्टे मागून राहिले जेवण. हो तर म्हणलं आता काही आपला ताळमेळ बसते नाही बसत. धाब्यावर आता त्याला 30-40 लोक येतील. हो तेवढ्या थाल्या देऊन द्यायच्या. हो पैसे जे काय ते मी देऊन टाकीन. हो चला बा जाऊ द्या आता काय करता त्यालाच काय म्हणा मारतील. हो त्यांना आता ते काय जे काय खर्च असेल त्याचा होतेच आहे पोट्ट्यासाठी. हो मी म्हणलं जाऊ द्या आता माय कोण आता मग देऊन टाकतो तेवढं करून. असं म्हणजे धाब्यावर जाऊन ठेवलं का मग गावात नाही का मग गावात नाही समजा बाया लेकरं हे ते समजा हो माणसं आपले राहिले सुईले. आहे ना मग आपले चिवड्याचे पाकिट आणि सोनपापडी समजा. हो ते वाढदिवसात तिथं जमा झालेले त्याला सगळ्याला वाटप करा आता ते करून राहिले माघरची. पोहे चिवडा भाजणं सुरू आहे. असं हो का बरं म्हणजे गावातलं समजा चिवडा नाही आपलं सोनपापडी चहा पाणी बरं तिकडे मग समजा आपले मोठे लोक धाब्यावर. आता ते कसं कधी लाभाजी म्हणे बा हो कर म्हणे काहीतरी. हो मॅडम चाल बा जाऊ द्या मग आता हो इच्छाच आहे तर. हो चांगल्या बिलकुल अशा भाज्या चांगल्या बनवतो म्हणलं. हो आम्ही येईन मग आता शांताराम जाऊ म्हणलं सोबतच. जाऊ ना मग काय हरकत आहे गाडी आहेच ना तुमची हो चालेल जाऊ गाडीवर मग हो शिवलालची गाडी असेल ना. ते तर आहेच ना बापा हो ते आहेच ना त्याची ती गाडी आहेच ना कमांड हो ते 3-4 जण आता ते रिकामी आहेत की नाही. हो येते ती येते तर हो असे 5-25 लोक आपले समजा काही आपलं संख्येचे बाबा आहे ते यायला सांगणार आता फोन करून. ते तर असतेच ना हो ते असं नसन म्हणजे मग पार्टीच नाही समजा. बाकी मग शिवला लय खुश असं नाही हो 1,75-2 लाख रुपये भेटले त्याले या सायकलचे लय मावलं असेल त्याचा. आता काही पाच कामच नाही ना हो निवडणुकी सोयच लागतील त्याच्यात विशेष नाही राहिला ना. हो ते म्हणे बजेटच बसला म्हणे आपला आता. हो आता 10-20 हजार रुपये बाईला देऊन देईन ते बाकीचं मग ते गट्टर आता बँकेत टाकतो म्हणे. मग काम येऊन जाते म्हणे आपल्या हिशोबाने. हो सध्या बाई जोड आहेत पैसे हो काही विषय नाही. बरं झालं तेवढं बरं झालं नाही का हो नाही तर पैशाचा मोठा पाय असते त्याला नाही का हो तूर सोंगाचीच पाय होती. जाऊ दे पण निपटला आता हो निवडणुकीला उभा राहते पण आता 100%. बरं येतो मग आम्ही आता डॅनी आबाजी आम्ही सगळे समजा मग हो तुमची गाडी मग झाली की तयार मला फोन करता मग सगळेजण येऊन जाऊ मग आता. हो फोनच करतो ना हो डॅनी घरीच थांबतो मला हो 4 वाजता चालेल जाऊ मग आपण चला येतो मग आता हो ठीक आहे मग. अरे आले का मामा काय म्हणते मग काय कसं करतात घेतली की त्यानं मग सायकल हो काय जायचं का कसं करायचं आता म्हणजे आता तुम्ही म्हणे आपल्याला उडवायचं आहे बा ते आता हार आता कसं करायचं. हे बा काही नांदी लागायला पुरत नाही. ते रात्री आलो भाऊले सांगितलं असतं ना तरीच पुरलं असतं आपल्याला. हो ना ते सायकलीत होता त्याला म्हणलं असतं ना फोनवर की पायरे बा सीट खाली. हो पण ते असं वाटे बुवा काय लेका जातात ते म्हणून आलो भाऊ म्हणून त्याला काही असे कामं पटत नाही म्हणून आपण काही गोष्ट काढली नाही. पण ते चुकलं असले का जा जाऊ द्या आता सोड पिच्चा करा.
त्यानं 2.25 रुपयाचा घेतला ते. मग काय तर काय उरलं त्याला आणि किती भरते ग्रामीण किती नाही. जाऊ दे तिकडे, आपल्याला नांदी लागणी नको. आपलं स्वेटर आहे आणि आपले ब्लँकेट आहे. बाबा मग सोड पिक्चर केला मग मी मिळालं नाही तर मग रस्त्यानं काही जमलं असतं ताल या टोकीटोचं काही हा हा जमणार नाही का ताल. हे बा काही पुरत नाही ते, लय मोठी भानगड आहे ती. काही लोचा पुरत नाही. जाऊ दे तिकडे. हार आता म्हणजे काय आहे आणि काय नाही आता. नाही निघाला तर काय डोकसं फोडावं मग. आपल्या भोवती आता ते सायकल कोण चोरली आणि लागलो हातीचं. जाऊ दे ते, त्याचं ते पाच बसून काय करायचं त्या. त्याला येरी काय उरणारच काय. 2.25 लाख तर गेली त्याची. मग आता हार किती ग्रॅमचा आणि किती नाही. जाऊ दे तिकडे. चिन्नू सांगते तुम्हाला सगळं काय असते काय नाही हा फक्त तुम्ही आता सोनोग्राफी केल्यावर रिपोर्ट दाखवता दिले. मग आता काय आहे काय नाही सांगतेच ते तुम्हाला. म्हणलं कोणाला जाता नाही बा कोणी बाया बा खुद विचारते मला कुठं चालल्या आणि काय चालल्या. काही नाही म्हणा चाललो म्हणा आम्ही फिराले. त्याला बा घरी राहू कटायला. आज वाढदिवस आहे म्हणा मारतीचा म्हणून मग आम्ही फिरायला चाललो म्हणा. असं तसं काही बोलायचं. बरोबर हो ना सांगतो मी बरोबर हो काही विषय नाही. मग कसं बायाने वावराने मग याचं त्याला त्याच्या इथं गेल्या बाई तिथं गेल्या बाई हो अजून मग काय आहे काय नाही कायच्यात काय कायच्यात काय अजून आपल्याला माहित नाही. म्हणून म्हणलं कोणाला काही असं जास्त असं सांगू नका. बरं म्हणलं आता मग या आता तुम्ही लवकर. म्हणलं चिवड्या गिवड्या मी पाहतो जास्त हिंडू फिरू नका कुठं. लवकर येजा वाढदिवस करायला लागते संध्याकाळी त्याचा. मी म्हटलं त्यांना घरीच करू म्हटलं वाढदिवस. येताना केक आणतो आम्ही बस. काही हरकत नाही. काही होते अनुभव यायचं होणा गोष्टी सुरू नाही राहिल्या. लवकर जा लागतील तिकडे. मग आता अजून मग पेशंट वाढले की नंबर मग आपला लवकर नाही लागायचा. अरे झालंच नाही का चला ना झाल्या का गोष्टी. बघ मारती गडबड नको करू. तुला तर भल्ली गडबड जा बाई म्हणलं आता. जा म्हणलं पा मी काय म्हणतो मी ना जरा व्यवस्थित दोघी सोबत जा सोबत या. ठीक आहे मग जा मग आणि कोणी भेटलं तर पाहिजे म्हणलं सांगितलं तसं. हो काकू हा काही आम्ही कोणाला सांगत नाही काहीच नाही. ठीक आहे येतो मग आम्ही. बापा लय दिसला चाल नाही हो पेढा आणला ते हो पेढा हार गी हो सायकल घे मस्त जमलं का भुसणी सायकलचं. म्हणलं झालं म्हणलं आता हो अंदर ठेवून देऊ का सायकल. कसं भाडं भेटलं सगळं भेटलं. येऊ का म्हणलं मग मी. नाही राहू दे इथं. हो बस झालं आता पूजापाठ झालं. हो याला पेढा देऊन दे 51 रुपये देऊन दे त्याला. हो जाऊ तिकडे हो तेवढे काय शिल्लक. हो जाऊ द्या आता. हो झालं आता. हो पद्धतशीर भाडं भेटलं सगळं झालं ओके झालं. चाल म्हटलं आता. हो आरती अंदर ठेवून देईन 50 रुपये देऊन द्याले. माझं मन आहे बा असं वाटतं कधी मी आता हार माझ्या हातात येते आणि मी कधी घालते. बघा बरं त्या सीट करा ते वर आणि घ्या बघा ते काय आहे त्यात. बाय का मजा. आता तर माहिती आहे बा सांगतो ना हात असे कसे काजून करून राहिले. पहा ना काय दिमागाने सायकल आणली बा. फक्त गावाला जराशी मागात पडी रे. हे दिवस संसार नाला कोणाचा. पण तरी जाऊ दे 1.25 लाखाला आपल्याला नफाच आहे. थांब आता पाय तुम्ही काय आहेत. 1 2 1 2 1 2 1 2 3. अरे वा कुठं आहे म्हणलं. हा दिसून राहिला रे. हार दिसून राहिला म्हणलं. तुला दिसून राहिला का. मला दिसून नाही राहिला. हार दिसला का तुला. झालं फिटलो. गेम केला दिवस संसने हे ते सगळं नाटक होतं रे. सगळं नाटक होतं. शिवल्यानं आधीच काढला वाटते बा. सगळ्याचा फायदा करून घेतला. गेला फिटलो म्हणलं आपण फिटलो. आपल्या मनात येते 2.25 लाख रुपये गेले का पाण्यात मग. आहेत का नाही घरी कोणी. अरे मानमोळे साहेब मी काय म्हणतो. हो मानमोळे साहेब आहेत का घरी. आता हसाव का लावला हे नाही समजून राहिलं. बोले हसायला लागते. अरे या ना गुरुजी या म्हणलं. या ना या काय इकडे काय. अरे बापरे हे सायकल. अरे हे कोणाची सायकल म्हणलं. हो काय आहे बाबा सायकल काय आणली बा. काही नाही ते रामपूरची आणली आपण. हो कसं सकाळी आपल्याला फिरायला जावं लागते की नाही. रोज आपलं सायकल ना कसं आहे हे दणकट सायकल आहे. हो कसं आवडली घेऊन घेतली. आजच आणली. हो जवळ बाजी तर तू पारायला गेलो होतो घेऊन आलो मग. हो का तेच म्हणलं मी आलं जुनी सायकल काय आणली. हो बरं फिरायला जासाठी नाही का. बरं मी काय म्हणतो ते यायचा फोन आला रामपूरवाल्याचा. हो संध्याकाळी म्हणे ते वाढदिवसा मारत राहायचा. आमच्या शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष आहेत ते. तर सांगता म्हणते तुम्हाला निरो. हो तर म्हणलं संध्याकाळी लक्ष्मीच्या धाब्यावर जेवण आहे म्हटलं. आता आपल्याच पैशाच्या भरोश्यावर उड्या मारणं सुरू संध्याचे नाही का. हो ना सगळ्या गाव मिळून प्लॅननं गेम केला आपला. असं हो का. म्हणजे आपलं धाब्यावर जेवण आहे नाही मी काही येणार नाही आता. कायचं गोड लागते मला आता. नाही येत नाही म्हणलं मी. माही कसं जरासं म्हणजे सध्या म्हणजे डायटिंग सुरू आहे. कायचं डायटिंग वाढदिवसाले का गिफ्ट नाही द्यावं लागत ना. हो काही नाही द्यावं लागत. फक्त जेवण करून ये ना गावात नाही वाढदिवस आहे त्याचा. इथं फक्त मोजके आपले पाहुणे लोक बोलावलेले आहे. नाही बा येतच नाही म्हणलं मी. गोड लागते का मला. आज तर रातभर झोप येत नाही मला. या तुम्ही या ठीक आहे येत नाही म्हणा मी त्याला सांगून देता. बरं ठीक आहे मग मी आम्ही जाईन मग. ठीक आहे येतो मग ओके.
चल म्हणलं आता हो काही विचार करू नका आता हो सकाळी जात जाईन मी सायकलनं फिरायले हो तेवढंच माझ्या बिमाऱ्या कमी होईन होईन तर फायदाच होईल का जाऊ दे चल. तर आता गुड न्यूज आहे म्हटलं तुमच्या दोघींची पण तर आता तुम्हाला कसं थोडी काळजी घ्यावी लागेल तेच म्हटलं. तर आता मी तुम्हाला काय कोणत्या औषध गोळ्या घ्यायच्या काय फळं खायची काय खायचं काय नाही खायचं हे पूर्ण सविस्तर तुम्हाला लिहून देते आणि त्यानुसार तुम्ही ज्या काही गोळ्या दिलेल्या ज्या औषध दिलेलं आहे त्या रेग्युलर घेत चला आणि व्यवस्थित आपली काळजी घ्या. ठीक आहे. तर मॅडम मी काय म्हणत होते आता हे तर समजलं मी सांगते त्यांना फक्त म्हटलं वाढदिवस आहे मग आमच्या घरच्याचा तर म्हटलं आज या तुम्ही त्यांनी सांगितलं असेल ना तुम्हाला. हो सकाळीच मारती दादा फोन आला होता येईल मी 6 वाजेपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. आणि बाकी एक महत्वाची गोष्ट पहिलाच महिना आहे आणि आता तुम्ही जे काही मी मेडिसिन देईन ते व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या. ठीक आहे लिहून देऊ मी ओके. चला हो चला म्हणलं देर नका करू उशीर झाला तर मग कसं राहणार नाही ना. चला आले आपली मंडळी बरीचशी घ्या म्हणलं काय नाव नोंदून घ्या इथं काय जे गिफ्ट द्यायचं असेल देऊन टाका मारतील जमा करून घ्या लवकर काय 200 500 1000 जे असेल ते. पाहलं सरपंच साहेब आहे हो गर्दनेला माहिती नसन हो हे दोघं इकडे उभे आहे पण काय किती जमा करतील तर करू आता नाही हो काय किती म्हणजे पावती फाळ लागते नाही असं म्हणजे समजा गिफ्टसाठी का हो जे काय ते सोयीचे हो कोणी 500 देते कोणी 200 देते हो जे आपलं पैशाचंच स्वीकारलं जाईल बाकीचं काही नाही हो करून टाका जमा हो जेवायचे पैसे कोण भरणार आहे या लवकर अंदर बसून घ्या जेवण करायला सुरू झाले लोक चला. बरोबर आहे नाही का दोघात बटे असं नाही बहुतेक हो कसे 2-2 हजार छापते ते कमीत कमी हो बरोबर चला मग चला हो चला सरपंच साहेब चला हो काय लिहा म्हणलं आपले 200 लिहून घ्या हो सरपंच साहेबच किती आहे पा टाका 500 लिहून टाका आपले 500 लिहा जाऊ दे. सरपंच साहेब 500 तुमचे 200 हा तुमचे बाळभाऊ तुमची फुकट संघटना तुमचं किती म्हणलं लिहून टाका ना आता मेवनाच म्हणलं हो 500 हो ना 200 जेवण 500 जमा करा हो लिहा 500 लिहून टाका हो देऊन टाकतो देऊन जाय चला तेच म्हणलं कसं लवकर जेवण करणं आहे गावात जाणं आहे हो गावात एक कार्यक्रम आहे ना आता हो जा लागतील तिकडे बापा मारती गिरती गेलेले आहे तिकडे चला घ्या लवकर जमा करा पैसे शिवला जोड देऊन द्या तेवढ्या नाव लिहून टाकतो. आभार शतदा सर्वांचे मनापासून आभार सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि आजचा हा वाढदिवसाकरता आपण जे काही सहकार्य केले आपण उपस्थिती दर्शवली सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींचे तसेच सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे कोणी या कार्यक्रमाला होते सर्वांचे आभार मानतो आणि काही चूकभूल देणे घेणे. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर उद्या भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.